सगळ्यात आधी डाल्बाचा सीरम स्प्रे मी यूज केलेला आहे. हा वन ऑफ द बेस्ट सीरम स्प्रे आहे स्किन हायड्रेशनसाठी. त्यानंतर मॉइश्चरायझर्स अप्लाय करून घेतलेत, कारण की स्किन तुम्ही बघू शकता थोडीशी ॲक्ने आहे, प्रॉब्लेम्स आहेत. आता तुम्ही विचार कराल एवढं भरून भरून ऑरेंज, पण हो, ऑरेंज हा तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लू रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, जे पिंपल्स आहेत, अंडर आईज आहेत, ते हाईड करायला खूप हेल्प करतात. आणि फाउंडेशनमध्ये आज मी फाउंडेशन यूज केलेलं आहे हुडा ब्युटी. हुडा ब्युटी हे वन ऑफ द बेस्ट आणि हाय कव्हरेज फाउंडेशन आहे जर तुमच्या स्किनवर खूप जास्त ॲक्ने आणि अनइवननेस असेल. मी माझ्या अकॅडमीमध्ये स्टुडंटला वेगवेगळ्या प्रॉडक्टबद्दल माहिती नाही देत, तर त्याचे डेमोज पण देते. आणि एवढंच नाही, आमच्या अकॅडमीमध्ये एकूण एक प्रॉडक्ट आम्ही देतो प्रॅक्टिसला. तर उद्या आम्ही हुडा ब्युटीवर सगळ्या मुलांची प्रॅक्टिस करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि हाय कव्हरेज फाउंडेशन आहे ना हे. त्यामुळे तुम्ही बघा, पिंपलचे डाग असो किंवा अंडर आईज असो, सगळं झालेलं आहे छान हाईड. आणि हे कन्सिलर हायलायटिंग मी करून घेते. कन्सिलर हायलायटिंगसाठी आज मी यूज केलेलं आहे टाटचं कन्सिलर. आणि आता लॉरा मर्सियर पावडरनी पूर्ण बेसला मी करून घेतलं आहे लॉक. हे लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही बेसला पूर्ण लॉक करता, बेसला पूर्ण तुम्हाला लॉंग लास्टिंग बनवायचं आहे, खूप तासापर्यंत बेस तुमचा टिकला पाहिजे, तर नक्कीच लूज पावडर यूज करा. कॉम्पॅक्ट पावडर हे फिनिशिंगचं काम करतं. वेळ वाया न घालवता चला, आज तुम्हाला मी शिकवणार आहे या व्हिडिओमधून खूप सुंदर असा हॅलो आईज आय मेकअप. पी लुईस पॅलेट यूज करते, कारण की तुम्ही बघू शकता ड्रेस अकॉर्डिंगली आपल्याला ब्राऊन फॅमिलीमध्ये काम करायचं आहे. सगळ्यात पहिलं एक लायटर ब्राऊन कलर मी पूर्ण आयलिडवर यूज करते. आणि त्यानंतर जो डार्क ब्राऊन कलर आहे, त्या डार्क ब्राऊन कलरनी मी इनर आणि आउटर कॉर्नर डिफाईन करणार आहे. इनर आणि आउटर कॉर्नर म्हणजे काय? डोळ्याची आतली आणि बाहेरची बाजू. हा जो हॅलो आईज, ह्याला स्पॉटलाईट आय मेकअपसुद्धा म्हटलं जातं. हा इतका सुंदर दिसतो आणि पण हा ब्लेंडिंगवर डिपेंड आहे. तुमचं ब्लेंडिंग यामध्ये इतकं सुंदर असलं पाहिजे. तुम्ही बघू शकता कसा इफेक्ट क्रिएट झाला आहे. इनर आणि आउटरला डार्क ब्राऊन आणि मध्ये एक हायलायटिंग स्पॉट. आता बघा, हायलायटिंग म्हणजे काय? जो तिच्या आउटफिटमधला हायलायटिंग शेड आहे तो. म्हणजे आजचा ज्या आउटफिटमध्ये गोल्डन हा हायलायटिंग शेड होता, म्हणून तो आम्ही मिडलला अप्लाय केला. फेरारोसीची काजल पेन्सिल मी यूज करते खाली काजळासाठी पण आणि वरच्या बाजूला पण. आणि हो, आता मी करणार आहे इनग्लॉटनी सुंदर असं विंग लायनर. विंग लायनरचा एक स्पेशली वेगळा आणि ट्युटोरियल व्हिडिओ मी नक्की तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येईन. त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पुढे पुढे जाऊन खूप छान आणि सविस्तर असे प्रत्येक गोष्टीवर आधारित व्हिडिओ बघायला मिळणार आहे मेकअप रिलेटेड. त्यामुळे यूट्यूबला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हे सगळे व्हिडिओज नक्की सेव्ह करा. बघा, मी इनर कॉर्नर किती छान पद्धतीने डिफाईन केलेत. पण या लायनरचा एक स्पेसिफिकली वेगळा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसाठी लवकरच घेऊन येणार आहे. आणि बघा, हॅलो आईज आय मेकअप कसा दिसतोय. आणि प्लीज गाईज यार, तुम्ही थोडं कमेंट करून मला सांगा. आणि हो, ह्याच्यावर मी पिगमेंट यूज केलं आहे शॉपरेलचं कॉपर कलरचं. आयब्रो डिफायनिंगमध्ये आपण यूज करतो आहे ॲनेस्टेशियाचा डार्क ब्राऊन आयब्रो डिफायनर. आयब्रो डिफायनिंगमध्ये सगळ्यात आधी बॉर्डर लाईन क्रिएट करा. बाहेरून बॉर्डर करू नका, आतून, म्हणजे जे ओरिजिनल आयब्रोची हेअरलाईन आहे तिथून वर आणि खाली लाईन क्रिएट करून झाल्यानंतर मी आता माझ्या ब्रशमध्ये जेवढं प्रॉडक्ट आहे त्या प्रोडक्टनी मी मध्ये मध्ये जे गॅप्स असतात ते फील करेन. पण सगळं फील करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आयब्रोज किती सुंदर दिसत आहेत ना. आणि जसजसे ते सेटल होतील तसतसे ते नॅचरल आणि खूप छान दिसायला लागतील. चला, फेरारुसीचा जो मस्कारा आहे डबल व्हॉल्यूम, आणि हे बघा, या मस्काराला ना हा एक खूप सुंदर असा ब्रश दिला आहे जो तुमचे लोअर लॅशेस ना खूप छान पद्धतीने डिफाईन करतो. आणि आता मी पावडर कॉन्टोर करून घेणार आहे, पावडर ब्लश करून घेणार आहे. जे जे छोटे मोठे आता ह्या गोष्टी आहेत, म्हणजे कॉन्टोर कशी करायची, ब्लशर कसं करायचं, ह्याचे एक स्पेसिफिक वेगवेगळे व्हिडिओज मला असं वाटतं मी तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण की
या गोष्टी डीपली आणि छान पद्धतीने जर तुम्हाला शिकवल्या ना, त्या एकदम सुंदर तुम्हाला कळतील. आणि काही नाही, आजसुद्धा मी एक खूप सुंदर असा ब्राऊन फॅमिलीमधलाच एक सटल शेड अप्लाय करणार आहे. आणि आज मी मुलांना ना स्पेसिफिकली अंडर आईजसुद्धा शिकवलेत. इथे ना आपण जी ज्वेलरी वेअर केली आहे ना, त्याच्यामध्ये थोडेसे ग्रीन कलरचे बीट होते. तर मी आज मुलांना दाखवलं की तुम्ही ग्रीन, ब्लू कशा पद्धतीने अंडर आईज कवर करू शकता. अंडर आईजमध्ये स्पेसिफिकली तुम्ही लक्ष देऊन बघा की यामध्ये ना जो ब्रॉड पोर्शन आहे मी मागच्या बाजूला ठेवला आहे आणि इनर कॉर्नरला ऑलवेज तुम्ही बारीकमध्ये अंडर आईज करा. आणि हे झाल्यावर एक छोट्या स्मॉल ब्लेंडिंग ब्रशनी मी लाईटर ब्राऊन कलरनी मस्त अंडर आईज डिफाईन केले. आणि हे बघा, आत्ता पुढे जे तुम्ही बघताय म्हणजे थोडीशी फेसवर शाईन आली आहे, पावडर लॉक झाली आहे. तर शाईन स्प्रे मी कुठला यूज करते, मी कुठल्या टाईपचे स्प्रे यूज करते, किंवा मी आता हायलायटर कुठल्या टाईपचं यूज केलं आहे, या सगळ्या गोष्टी नेक्स्ट डेमोमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट मॉडेल डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. आणि नेक्स्ट मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन इतकं सुंदर असणार आहे ना, आपण एक वेस्टर्न लुक क्रिएट करणार आहे आणि तेही प्रॉब्लेमॅटिक स्किनवर. त्यामुळे आपलं जे इन्स्टा अकाउंट तर तुम्ही फॉलो करतच आहात, इन्स्टा अकाउंटला भरभरून प्रेम देतच आहात, पण यूट्यूबलाही तुम्ही तेवढंच प्रेम द्या. कारण की यूट्यूबचे व्हिडिओज हे खूप जास्त नॉलेजेबल असणार. आणि यूट्यूबवर मी कितीही वेळ बोलू शकते आणि कितीही मिनटाचे अपलोड करू शकते व्हिडिओ. त्यामुळे प्लीज प्लीज गाईज, जसं तुम्ही मला इन्स्टावर प्रेम केलं आहे तसं प्लीज यूट्यूबला पण प्रेम करा. आणि आजचा हा फायनल लुक तुम्हाला आवडला का, हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलसुद्धा विसरू नका. आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा आपलं यूट्यूबचं अकाउंट शेअर करा. कारण की या अकाउंटवर तुम्हाला डेली बेसिसवर खूप नॉलेजेबल असा कंटेंट बघायला मिळणार आहे. तर चलो, बाय बाय.